नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आणि आज जो व्हिडिओ आहे तो खूपच स्पेशल, माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आज मी बनवत आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही बघणार आहातच, पण त्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना पण सांगा. लाईफ ऑफ अज्जू हे यूट्यूबला आपलं चॅनल आहे. तर चला बघूया आजचा. आणि अशा तऱ्हेने आता आपण इथं येऊन पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनला. आणि मला वाटते तुम्हाला आता समजलंच असेल, मी आलो आहे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला. तर इथं तुम्ही पाहू शकता, आपण आता आतमध्ये एंट्री केलेली आहे पार्किंगसाठी. इथं डाव्या बाजूला आपण एंट्री केल्यानंतर इथं पार्किंगला खूपच जागा असते. आता आलेलं बघतोय तर काय पूर्णपणे फुल जाम असं झालेलं आहे पार्किंग एरिया. गाडी पार्क करून मी आता दर्शनासाठी निघालो असताना आपण बघू शकता दोन्ही बाजूला खूप छान अशी दुकानं आहेत. इथं आपण प्रसाद घेऊ शकतो. फूल वगैरे घेऊन आपण स्वामींच्या मंदिरात प्रवेश करत असतो. आणि आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. आणि हे पहा, मंदिरात प्रवेश केलेला आहे. सुंदरशी सजावट आहे या मंदिराची, आपण इथं बघू शकता. आणि खूप असं, मी सकाळी लवकर आल्यामुळं गर्दी तशी कमी आहे, लवकर गर्दी नसते जास्त. आणि अशा तऱ्हेने मंदिरात प्रवेश केलेला आहे. लाईनमध्ये उभे राहत असताना मी असं माझं मंदिर आणि छानपैकी दर्शन झाल्यानंतर आपण इथं बसतो. मी आलो की दरवेळेस इथं अर्धा तास तरी बसतच असतो. इथं आल्यावर वेळच समजत नाही, असं वाटतं इथंच बसून राहावं. आणि आज राधेही माझ्यासोबत इथं प्रार्थना करत बसला आहे. खूप छान असं प्रसन्न वातावरण इथं आलं की वाटतं. आणि इथं आलं की मी माझं सगळं दुःख विसरून जातो. खूप काही भेटतं मला इथं आल्यानंतर, म्हणून मी वर्षातून 1-2 वेळा तरी मित्रांनो इथं येतच असतो. आणि इथं फोटो काढल्यानंतर आपण आलो इथं पाठीमागच्याच बाजूला इथं पूर्ण अशी मोठी प्रतिकृती स्वामींचा इथं फोटो आहे. तर विशेष म्हणजे हा रुद्राक्षांमध्ये काढलेला आहे फोटो. तिथून आल्यानंतर उजव्याच बाजूला आतमध्ये मंदिरात स्वामींचं इथं दर्शन घेतलं आहे. आतमध्ये इथं मूळ पादुका आहेत, त्या पादुकांच्या दर्शनाला पण खूप रांग लागलेली असते. अशा या भक्तिमय वातावरणात आपल्या या अक्कलकोटला खूप लांबून लांबून भक्त येत असतात स्वामींच्या दर्शनाला. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही आलो आहे बाहेरच्या बाजूला जरा घरच्यांना शॉपिंग करायचं होतं. त्याने छान प्रकारे असं शॉपिंग वगैरे केल्यानंतर पुढं आणि छान असा प्रसाद पण आपण इथे घेतलेला आहे. आणि इथं बघू शकता आपण, आमच्या साहेबांना कुठे आले तरी हे असं खेळणी वगैरे घ्यावीच लागतात, त्यांनी त्यांचं घेतलेले आहे. तिथून आम्ही बाहेर आलो. बाहेरच्या ठिकाणी आपण इथं बघू शकता, इथे स्वामींचं खूप मोठी अशी मूर्ती आहे. आणि इथं खूप भक्तजन भाविक इथं फोटो काढण्यासाठी थांबतातच. तुम्ही आल्यानंतर पण इथं फोटो काढू शकता. त्याच्याच बाजूला शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे. आणि इथंच जवळच अन्नछत्र आहे. आम्ही इथं फोटो काढले. मी तर काढतोच नेहमी आल्यानंतर इथं फोटो. त्याच्यानंतर भूक लागली होती, मग आम्ही जरा तिथंच अन्नछत्रामध्ये नाश्ता करायला गेलो. गरमागरम मस्त वडापाव, मिसळपाव, वडे वगैरे खाल्ल्यानंतर इथं देणगी कक्ष आहे. देणगी कक्षामध्ये देणगी ही प्रत्येकाने आवर्जून द्यावी. इथं आपल्याला पावती पण मिळते. आणि इथं बघू शकता, इथं आमचा राधे पण खेळत होता. आणि छान असं सुंदर वातावरण वाटल्यानंतर आम्ही आलो. तर इथं अन्नछत्रामध्ये खूप गर्दी होती. 11 वाजता अन्नछत्र चालू होतं आणि खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही पुढं आलो. इथं आपण पार्किंगच्याच शेजारी आहे हे सुंदर असं शिवस्मारक आहे. इथं आपण बघू शकता, मस्त असं हिरवगार गार्डन आहे. गार्डनमध्ये आपण बसू शकतो निवांत. आमची बच्चे कंपनी पण इथं खेळली आणि खूप असं मला प्रसन्न असं वाटलं. खूप छान वाटलं मला इथं आल्यानंतर. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्लॉग आपला? तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा.